मी सध्या पुसेगावमध्ये आणि खरं तर पुसेगावमध्ये पाणी प्रश्न पेटलेला आहे आणि याच आंदोलन सुरू आहे आणि आपल्या बरोबर बोलण्यासाठी इथं शिवसेनेचे प्रताप जाधव आहेत। दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही आज पाण्यासाठी आंदोलन करताय, का ही वेळ आली आहे? खरं तर ही साहेबांचं स्वप्न होतं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा, या गोरगरीब लोकांना यांच्या दारावर पाणी जावं आणि ही जी कायमस्वरूपी जी दारिद्र्य आहे ती बाजूला हटावी। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं, ती स्वप्न साकार झालं, ती साहेबांनी साकार केलं, ती युतीच्या सरकारच्या काळात झालं। उद्धव साहेबांनी त्यासाठी सुप्रीम जी सुधारित प्रशासकीय मान्यता होती त्यासाठी मोठा निधी दिला, पण ही सर्व होत असताना माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या बांधावर कसलंही पाणी गेलं नाही। या निष्क्रिय जो 2 लोकप्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघाचे, त्यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाही। पाणी पूर्ण क्षमतेने तलाव भरलेला असताना देखत की जे गटापूरचं पाणी दुसऱ्या तालुक्याला जातंय, की डोळ्यात देखत बघण्याची नामुष्की आज या सर्व प्रतिनिधीला इथेवर आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्या होत्या। पूर्ण शेतकरी आता उदासीन आहे, हा शेतकऱ्याचा उद्रेक झालेला आहे, शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे। यांना तर येणाऱ्या काळात धाडा शिकवलंच शेतकरी, पण आता पाण्यासाठी टोहा पडत आहे। एवढ्या 2 दिवसात पाणी आलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याची 5-5 दिवस पाणी सुटत नाही या भागाला। हा सर्व प्रश्न घेऊन आम्ही तर रस्त्यावर उतरलोय। यात कोणत्याही प्रकारचा राजकीय बाजू नाही, कोणतंही येणारं इलेक्शन नाही, पण एक शेतकऱ्याची भावना घेऊन आम्ही इथं उतरलो। आंदोलन म्हणलं की साहेब, सर्वसामान्य गोरगरीब लोक रस्त्यावर उतरत नाही, त्यांना खायचं वांदा आहे। आता अशी अवस्था आहे, शेती पूर्ण वाळलेली आहे आणि कुठं रस्त्यावर उतरायचं आणि कुणासंग संघर्ष करायचा? हत्तीसंग संघर्ष करायचं म्हणलं तर हे 2 हत्ती समोर आहेत। येणाऱ्या काळात कुठल्याही अडचणी शेतकऱ्याला येतात, कुणाची काहीही काम असतात, त्यामुळे परत ते अडवणूक कोण आहे, त्यामुळे मूग गिळून शेतकरी गप्प आहे। पण शेतकऱ्यात उद्रेक आहे का? तर निश्चित आहे। येणाऱ्या काळात हे इलेक्शन मध्ये तो शेतकरी तुम्हाला दाखवून देईल, पण इलेक्शन पर्यंत तो जगला पाहिजे। आज 40-45 टेम्परेचर जातंय, शेतीला नाही पाणी ते राहिलं, आज प्यायला पाणी नाही, इतकी बेकार अवस्था आहे। खरं तर तुमच्या भागात तलाव आहे, तलावात पाणी दिसतं, पण ही डोळ्यात देखत पाणी असताना देखील प्यायला मिळत नाही। कशामुळे हे सगळं कोण करतंय? याचा नक्की करता करविता कोण आहे? आता विषय असा झालेला आहे की विद्यमान 2 मंत्री आहेत जिल्ह्याचे, ज्याला त्याला वाटतंय आपल्या भागचं ताण पूर्ण भागली पाहिजे, ताण भागली तरी ओव्हर ताण भागली पाहिजे, अशी अवस्था आता मंत्र्यांची दिसते। आमच्या इथलं बी लोकप्रतिनिधी आम्ही असं नाही म्हणत मागणी करत नाही, तेही मागणी करत असेल, पण कुठेतरी दबावाला बळी पडतात, त्यामुळे आमच्या भागाला पाणी मिळत नाही। उशाला पाणी असताना देखील आज शेतकरी तळमळतोय, मरण्याच्या अवस्थेवर आहे। पण खरं तर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर बघितलं तर इथले लोकप्रतिनिधी आपल्याला पाणी मिळावं म्हणून बांधतायत, मग इथले काय शांत आहेत? काहीतरी यांची घडामोडी झाली असेल, राजकीय मध्ये त्यांचा काहीतरी टप्पा झाला असेल, तडजोड झाला असेल असं आम्हाला वाटतंय। पण त्यांना मायबाप दोन्ही आमदारांना हात जोडून विनंती आहे, लोकांची पिकं तर गेलेलीच आहेत, पण लोकांची ताण भागवायचं काम लोकप्रतिनिधी तुमचं आहे। अगदी आत्मीयतेनं तुम्हाला हात जोडून सांगतो, येणाऱ्या काळात 2 दिवसात पाणी सोडा, नाहीतर लोक तुमचा तलाव नाही योजना पूर्ण उडवून लावतात आणि लोक स्वतःला न्याय मागतात। नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की खरं तर इथल्या लोकांना जवळ पाणी असताना देखील पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही, शेती लांबचाच विषय राहिला। यामुळे सरकार आता या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघतंय हे पाहावं लागेल। महेश पवार, पुसेगाव, सातारा।